नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आमच्या घरामध्ये सुवासिनींचा कार्यक्रम आहे आणि त्यासाठी आज मी वड्या भाकरीचा बेत केलेला आहे. तर सुवासिनीच्या कार्यक्रमाबरोबर आमच्या घरातली लोक असं सगळी टोटल मिळून जवळजवळ 30-35 लोकांसाठी आज आपल्याला या वड्या भाकरीचा बेत करायचा आहे. तर एवढ्या लोकांसाठी किती प्रमाण घ्यायचं किंवा किती वड्या करायच्या, किती भाजी करायची, ते डिटेलमध्ये आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर रेसिपी पूर्ण पहा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पाटवडी कशी करायची ते पाहणार आहोत, म्हणजेच थापटून वड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत. तर इथे मी सगळा मसाला घेतलेला आहे, सगळं साहित्य घेतलेलं आहे. ते कोणतं कोणतं आहे पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे. तर इथे मी एक मोठा पातेलं चुलीवरती ठेवलेला आहे. तर भरपूर करायचं होतं म्हणून मी चुलीवरतीच हा बेत केलेला आहे. तर सुरुवातीला मी 250 ग्राम तेल घातलं. तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि त्यामध्ये साधारण 2 चमचे मोहरी घातली, 2 चमचे जिरं घातलं, कोथिंबीर घातली, कढीपत्ता घातला आणि नंतर त्यामध्ये हिरवी मिरची घातली. हिरवी मिरची बारीक करताना मी आलं लसूण कोथिंबीर असं बारीक केलं होतं, त्यामुळे टेस्ट वड्यांना खूप छान येते. तर हे सगळं आपल्याला एक 5 मिनिटे चांगलं परतून घ्यायचं आहे. हिरव्या मिरचीचा जो कच्चा वास असतो तो पूर्ण निघून गेला पाहिजे, एवढं एक 5 मिनिटं छान परतून घ्यायचं आहे. तर इथे मी हे चुलीवर करते. चुलीवरचा जे जेवण असतं ते खूपच चविष्ट होतं. तर मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर मी सहसा चुलीवरच करते. उन्हाळ सामान सुद्धा सगळं चुलीवर असतं. तर थोडीशी यामध्ये हळद घालूया, चवीनुसार मीठ घालूया. आपल्याला भरपूर वड्या करायच्या आहेत. साधारण 2 किलोचं पीठ आहे. तर इथे मी डाळ गिरणीतून दळून आणलेली आहे, हरभऱ्याची डाळ. आणि नंतर आपण याच्या वड्या करतोय, कारण दळून आणलेल्या डाळीच्या वड्या खूप छान होतात. त्यासाठी थोडीशी जाडसर अशी डाळ दळली जाते. आता यामध्ये मी साधारण मोठे 4 चमचे धने जिऱ्याची पूड घातलेली आहे, त्यामुळे वड्या खूप चविष्ट लागतात. तर आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. मसाला सगळा व्यवस्थित परतून झालाय. तर जवळजवळ 4 लिटर मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. तर इथे मी 2 किलो पीठ घेतलं होतं, त्यासाठी 4 लिटर मी पाणी घातलेलं आहे. पीठ एखाद्या वेळेस पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं, त्यासाठी तुम्ही वरून पाणी गरम करून घातलं तरी चालेल किंवा सुरुवातीला थोडंसं कमी ठेवलं तरीही चालेल. तर इथे आपल्याला हे किसलेलं खोबरं घालायचंय. थोडंसं हे खोबरं जाडसर किसून घ्यायचं. पहिल्या बायका बारीक बारीक तुकडे करून घालायच्या, पण इथे किसलेलंच मी घालते. तर यामध्ये खूप सारी कोथिंबीर घालायची. हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि या पाण्याला आता खळखळून उकळी काढून घ्यायची आहे. नंतरच आपल्याला यामध्ये पीठ घालायचं आहे. तर इथे उकळी आलेली आहे. त्यातलं थोडंसं पाणी मी बाजूला काढून ठेवलंय. उकळी आल्यानंतर गरम पाणी ठेवायचं आणि आता आपल्याला हे व्यवस्थित गरगटून घ्यायचंय. तर इथे मी चाटू घेतलाय. माझ्या सासूबाईंनी पीठ यामध्ये घातलं आणि मी चाटूने एकसारखं हलवत राहिलेली आहे. त्यामध्ये अजिबात अशा पद्धतीने गुठळी होत नाही, गाठी होत नाहीत. तर अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला हाटून घ्यायचंय किंवा गरगटून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पीठ वरून एकाने घालायचं आणि एकाने एकसारखं हलवत राहायचं, म्हणजे यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत. तर एकसारखं मी हलवून घेतलंय आणि खालून जो जाळ आहे तो सुरुवातीला थोडासा मोठाच ठेवायचा, नंतर कमी करायचा. तर अशा पद्धतीने व्यवस्थित सगळं हे पीठ मी गरगटून घेतलेलं आहे. चाटूने व्यवस्थित गरगटता येतं म्हणून मी चाटूच घेतलेला आहे. तर इथे पीठ आपलं गरगटून झालेलं आहे. त्याच्यावरती झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटे आपल्याला हे पीठ चांगलं शिजवून घ्यायचंय. तर इथे आपलं पीठ शिजलेलं आहे. इथे मी जवळजवळ 5-6 ताटे घेतलेली आहे. त्याला चांगलं तेल लावून घेतलंय आणि तेल लावल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी एकदमच पीठ काढून घेतलं, कारण आमच्यात भरपूर बायका आहेत. माझ्या सासा आहेत, माझ्या जाऊबाई आहेत, माझी बहीण आहे. त्यामुळे मी अशा भरपूर ताटामध्ये काढून घेतलं आणि हातामध्ये कॅरी बॅग घालून हे सगळं थापटून घेतलं. आणि चौघींनी हे वड्या सुरुवातीला थापून घेतलेल्या आहेत. आणि थापून झाल्यानंतर सगळ्या ताटांच्या वरून थोडीशी कोथिंबीर, थोडीशी बारीक किसलेलं खोबरं, सुकं खोबरं बारीक किसून घ्यायचं
आणि त्याच्यावरून असं पसरवून घ्यायचं. दिसायला वड्या सुंदर दिसतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. आणि नंतर या सगळ्या वड्या अशा पद्धतीने उलटण्याने कट करून घेतल्या. चाकूने किंवा उलटण्याने अशा पद्धतीने वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. आणि इथे सगळ्या वड्या कट करून झाल्या. दोघींनी कट केल्या, दोघींनी काढून घेतल्या. मस्त वड्या तयार झालेल्या आहेत. पीठ खूप छान शिजलेलं होतं. आता आपल्याला करायची आमटी. त्यासाठी त्याच पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला चुलीवरती ठेवलं. आता हे पाणी चांगलं गरम झालेलं आहे. आता आपल्याला हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय, कारण याच पातेल्यामध्ये आपल्याला भाजी करायची आहे. तर झणझणीत अशी वड्याची आमटी आपल्याला करायची आहे. मी काढून घेतलंय. बाकीचा सगळा मसाला मी घेतलेला आहे. तो काय काय आहे ते पुढे मी तुम्हाला दाखवते. तर सुरुवातीला आपण भाजीसाठी तेल घालूयात. तर इथे मी 250 ते 300 ग्रॅम जवळजवळ तेल घातलेलं आहे, कारण भाजी भरपूर करायची आहे, पातेलं भरून करायचे आहे. तर यामध्ये तेल सुरुवातीला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतरच यामध्ये मोहरी घालायचे. नंतर जिरं घालायचं आहे. जवळजवळ 2 चमचे जिरं आणि 2 चमचे मोहरी घातलेली आहे. नंतर कढीपत्ता घालायचा आहे आणि त्याचबरोबर आता आपल्याला थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची. कोथिंबीर मी बारीक करून सुद्धा घेतलेली आहे, पण अशी फोडणीमध्ये घातल्यानंतर चवीला खूप छान लागते. आता इथे मी सुकं खोबरं घेतलंय. त्यामध्ये मी भरपूर आलं, लसूण, कोथिंबीर घातली, बारीक करून घेतलेलं आहे. जवळजवळ 250 ग्रॅम खोबरं आहे. तर एवढं पातेलभर भाजी करायची, त्यासाठी मी 250 ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं हे मी परतून घेतलं. आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूयात. सुरुवातीला साधारण 1 चमचा मी हळद घातली आणि आता यामध्ये साधारण मोठे 4 चमचे गरम मसाला घातलेला आहे, जो घरी मी तयार केला होता. हा गरम मसाला मी यामध्ये घातलाय. शक्यतो खड्या मसाल्यांपासून हा गरम मसाला तयार करायचा, म्हणजे भाजी छान होते, झणझणीत होते. तर अशा पद्धतीने हा सगळा मसाला मी 1-5 मिनिटे परतून छान घेतलेला आहे. जेवढं छान खमंग तेलामध्ये परतून घ्याल तेवढीच चवीला भाजी छान होते. आता यामध्ये शेवटी आपल्याला काळं तिखट घालायचं आहे. हे आहे सोलापूरचं स्पेशल काळं तिखट, म्हणजेच काळा मसाला. तो तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. सगळ्या या तिखट जे आहे ते छान परतून घेतलं, गाठी मोडून घेतल्या आणि नंतर यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. व्यवस्थित हलवून हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे मस्त सगळा मसाला परतून झालेला आहे. आता आपल्याला यामध्ये जे आपण गरम पाणी करून घेतलं होतं ते सगळं पाणी यामध्ये घालायचं आहे. आणि त्याचबरोबर मी थोडंसं वड्या काढताना ज्यावेळेस बाजूने जो वड्याचा चुरा राहतो किंवा वडी तुटलेली असते ती बाजूला काढून ठेवायची आणि ती आपल्याला या भाजीमध्ये घालायची. त्यामुळे भाजी चवीला खूप मस्त होते. तर इथे मी हा चुरा घालून घेतला, भरपूर पाणी ओतलं आणि मस्त अशी कटाची झणझणीत अशी आमटी आपली तयार झालेली आहे. खूप मस्त आमटी चवीला झाली होती. ज्या सुवासिनी होत्या त्या सुद्धा म्हणाल्या की भाजी खूप छान झाली. खरंच चुलीवरच्या जेवणाला तोड नाही. इकडे माझ्या जाऊबाई सासूबाईंनी भरपूर साऱ्या भाकरी केल्या होत्या. सगळ्यांना वड्या भाकरीचा बेत झाला. सुवासिनी अगदी समाधानपूर्वक जेवल्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.